केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट परीक्षेबाबत मोठी घोषणा करत पुढील वर्षापासून परीक्षा संगणकाधारित अर्थात CBT अर्थात कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अलीकडील पेपर फुटी आणि गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या नीट UG परीक्षेदरम्यान पेपर फुटीचे आरोप समोर आल्यानंतर देशभरात विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाची चौकशी सध्या CBIकडून केली जात असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा शिक्षण मंत्र्यांनी दिला आहे. सरकारने झिरो एरर झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान रद्द करण्यात आलेली नीट UG 2026 परीक्षा आता 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत नवीन प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जातील. तसेच परीक्षेसाठी यावेळी 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात येणार असून परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 4:15 या वेळेत होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र आणि शहर निवडण्याचे स्वातंत्र्यही दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. ऑनलाईन पद्धतीमुळे पेपर फुटी आणि परीक्षा माफियांना आळा बसेल असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. मात्र काही विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर या निर्णयाचे स्वागत केले असले तरी ग्रामीण भागातील डिजिटल सुविधांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.